हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोहोतील साम्य आणि भेद याचा अभ्यास करणार आहे। आपल्याला माहित आहे की आधुनिक काळात कोणताही देश एकमेकाशिवाय राहू शकत नाही, म्हणजे तो पूर्णपणे अलग राहू शकत नाही, वेगळा राहू शकत नाही। त्याला कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूसाठी अथवा सेवेसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं आणि मग त्यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो आणि विकसित होतो। म्हणजेच काय तर शेती, उद्योग, व्यापार, दळणवळण, बँकिंग या सर्वच क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि संघटनात्मक प्रगती होऊन उत्पादनाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आपल्याला दिसून येते। त्याचा परिणाम बाजारपेठांचा विस्तार होत गेला। सूक्ष्म श्रमविभागणीचे तत्त्व अस्तित्वात आले। श्रमविभागणीच्या तत्त्वामुळे आर्थिक व्यवहारांचे मूलभूत तत्त्व बनले आणि विशेषीकरण आणि परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सूत्र बनले। आणि त्यामुळे जवळजवळ आपल्याला दिसून येते की 1850 नंतर आंतरराष्ट्रीय सहकार्याचे युग निर्माण झाले आणि 19व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वाच्या समस्यावर लक्ष केंद्रित केले। आंतरराष्ट्रीय व्यापाराने सर्वच राष्ट्रांची प्रगती होईल आणि सर्व देशातील लोकांचे राहणीमान उंचावेल असे प्रतिपादन करण्यात आले। त्यानंतर आंतरविभागीय व्यापार, इंटर रिजनल ट्रेड, म्हणजेच एकाच देशाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला आंतरविभागीय किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणतात। देशाच्या भौगोलिक सीमांनी मर्यादित असणाऱ्या प्रदेशात हा व्यापार होत असल्याने याला अंतर्गत व्यापार, इंटरनल ट्रेड असे म्हटले जाते। यात देशातील एका राज्यातील वस्तू अन्य राज्यामध्ये नेऊन विकली जात असल्याने त्याला आंतरराज्य व्यापार, इंटरस्टेट ट्रेड असे म्हटले जाते। उदाहरणार्थ, भारतातील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये साखर नेऊन विकणे आणि गुजरातमधून महाराष्ट्रात शेंगतेल आणून विकणे हा आंतरराज्य व्यापार होय। आणि अंतर्गत व्यापारामुळे देशातील एका ठिकाणची वस्तू अन्य विभागात नेऊन विकल्यामुळे वस्तूचे विनिमय मूल्य वाढते। उदाहरणार्थ, कोकणातील नारळ देशावर नेऊन विकल्यास नारळाला चांगली किंमत मिळते आणि देशातील उपभोक्त्यांना विविध वस्तू आणि सेवांचा उपभोग घेता येतो, त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होते। आता आंतरराष्ट्रीय व्यापार, देशाच्या सीमेपलीकडे विविध देशामध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते। यालाच फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हटले जाते। म्हणजे एक देश अनेक देशांशी व्यापार करत असतो, तो व्यापार अनेक वस्तू आणि सेवांचा असतो, त्या व्यापाराला ग्लोबल ट्रेड, वैश्विक व्यापार असे सुद्धा म्हटले जाते। आता या दोन्ही व्यापारातील साम्य आणि भेद आपल्याला पाहायचा आहे। तर आपण आता प्रथम आंतरविभागीय व्यापार यातील साम्य आणि भेद आता आपण आंतरविभागीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य पाहूया, म्हणजे दोन्ही व्यापारामध्ये काय समानता आहे याचा आपण अभ्यास किंवा चर्चा करूया। यामध्ये एक साम्य आहे ते म्हणजे वस्तू आणि सेवांची देवघेव। अंतर्गत व्यापार असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो, दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते। म्हणजे उदाहरणार्थ, कोल्हापूरचा गूळ कोलकाता येथील बाजारात नेऊन विकला जातो आणि कोलकाता येथील ज्यूटपासून बाजारात बनवलेली गोणपाट गुळाच्या खड्यांना वेस्टर्न म्हणून वापरण्यासाठी कोल्हापुरात खरेदी केली जाते। म्हणजे या ठिकाणी गुळ देऊन गोणपाट मिळवणे हा साधा विनिमयाचा व्यवहार म्हणजे आंतरविभागीय व अंतर्गत व्यापार असतो। तसेच भारतातून अरब राष्ट्रांना द्राक्षे, आंबे, चिक्कू, डाळिंब इत्यादी फळांची, तसेच तंबाखू, तेलबिया इत्यादी निर्यात होत आहे। तर भारतात लोखंड, पोलाद, लोह वस्तू, रसायने, भांडवली उपकरणे, पेट्रोलियम वस्तू इत्यादींची आयात केली जाते। तसेच दुसरा मुद्दा असा आहे की अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यक्ती आणि संस्थांकडून होत असतो। म्हणजे दोन्ही प्रकारचे व्यापार हे व्यक्ती आणि संस्थांकडून होत असतात।
अंतर्गत व्यापार असो अथवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो, दोन्हीही व्यापार हे व्यक्ती आणि संस्था करत असतात. त्याचबरोबर तिसरे तत्त्व जे आहे साम्यभेदातील, ते म्हणजे श्रमविभागणीचे तत्त्व. दोन्ही प्रकारच्या व्यापाराचा मूळ आधार श्रमविभागणीचे तत्त्व आहे. म्हणजे ज्या विभागात एखाद्या वस्तूच्या उत्पादनाला आवश्यक असणारी नैसर्गिक परिस्थिती आणि अन्य घटक उपलब्ध असतात, त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. कारण त्या ठिकाणी त्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमी असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ती वस्तू उत्पादन करून अन्यत्र नेऊन ती कमी किमतीला विकता येते. उदाहरणार्थ कोकणात आंबे, काजू, नारळ यासारख्या फळांच्या उत्पादनाला, भाताच्या उत्पादनाला अनुकूल वातावरण आहे. म्हणून तेथे त्या वस्तूंचे उत्पादन कमी खर्चात होऊ शकते. याउलट देशावर गहू, ऊस, कापूस, द्राक्षे यासारख्या वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च कमी येतो. म्हणून देशावर या वस्तूंचे उत्पादन घेऊन या वस्तू कोकणात नेऊन विकल्यास ते फायदेशीर ठरते. म्हणून प्रादेशिक श्रमविभागणी हे आंतरविभागीय व्यापाराचे मूळ कारण आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सुद्धा मूळ कारण आहे. त्याचबरोबर दोन्ही व्यापारातील साम्य म्हणजे नफा मिळवणे. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये नफा मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट असते. अरबस्तानात फळांचे आणि भाज्यांचे उत्पादन होत नसल्यामुळे तेथील लोकांना त्यांचा उपभोग घेता येत नाही. म्हणून काही कोकणातून तेथे फळांची निर्यात होते असे नाही, तर तेथे फळांना चांगली किंमत मिळून उत्पादकांना भरपूर नफा मिळवता येतो. म्हणून हा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. तसेच देशावरील लोकांना तेथे तांदूळ पिकत नसल्याने त्याचा उपभोग घेता येत नाही. याचे दुःख होऊन देशावर नेऊन तांदूळ विकला जातो असे नाही, तर कोकणात उत्पादन होणाऱ्या तांदळाला देशावर अधिक किंमत मिळत असल्याने तांदूळ देशावर आणून विकला जातो व त्यापासून उत्पादकांना आणि विक्रेत्यांना भरपूर नफा मिळतो. म्हणजे नफा मिळवणे हे आंतरविभागीय व्यापाराचे मुख्य उद्दिष्ट असते. तसेच विशेषीकरण आणि केंद्रीकरण. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये विशेषीकरण आणि केंद्रीकरण झाल्याचे आढळते. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादनाचे केंद्रीकरण झालेले आढळते, तर गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्यात दूध उत्पादनाचे विशेषीकरण झालेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर उत्पादन खर्च. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये वस्तूच्या उत्पादनाच्या खर्चाचा विचाराला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. म्हणजे ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो ती वस्तू निर्माण केली जाते आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च अधिक असतो ती वस्तू दुसऱ्या देशाकडून आयात केली जाते आणि लाभ मिळवला जातो. त्याचबरोबर किंमत यंत्रणेची भूमिका. दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये किंमत यंत्रणा म्हणजे ज्याला आपण प्राईस मेकॅनिझम म्हणतो, ही महत्त्वाची भूमिका पार पडते. त्यासाठी संबंधित वस्तूंची मागणी व पुरवठा विचारात घेतला जातो. वस्तूंचे पैशात व्यक्त केलेले विनिमय मूल्य म्हणजे किंमत. ज्या ठिकाणी कमी किमतीत वस्तू मिळतात तेथून त्या खरेदी करण्याचा प्रयत्न असतो आणि दुसऱ्या शहरात नेऊन त्या महाग विकण्याचा प्रयत्न व्यापारी करून केला जातो. म्हणजेच सातत्याने किंमत यंत्रणेची भूमिका अशी असते की नफा मिळवणे आणि जास्तीत जास्त मूल्य पदरात पाडून घेणे. त्यानंतर आर्थिक सहकार्यावर भर. दोन्ही देश किंवा अंतर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार दोहोंमध्ये व्यापार करत असताना सातत्याने एकमेकांमध्ये सहकार्याची भावना असलेली आपल्याला दिसून येते. कारण सहकार्याशिवाय आर्थिक करार केले जाऊ शकत नाहीत आणि मग त्यातून दोन्ही व्यापारामध्ये सहकार्यावर भर दिल्यामुळे दोन्ही व्यापार हे नफ्याचे असतात आणि ते सातत्याने चालू असतात. त्यानंतर अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद किंवा फरक आपण पाहूया. आता आपण अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील समानता पाहिली. आता आपण काय पाहू तर अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक म्हणजे भेद. तर अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद पाहिला तर आपल्याला असे दिसते की अनेक घटक आहेत की ज्यामध्ये दोन्ही व्यापारामध्ये आपल्याला भेद दिसून येतो. पहिला भेद आहे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेतील फरक. सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या मते अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोहोत मूलभूत स्वरूपाचा फरक असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता भासते.
याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी उत्पादन घटकांच्या गतिशीलतेतील फरकाचा उल्लेख केलेला आहे. उत्पादनाचे घटक देशातल्या देशात गतिशील असतात. श्रमिक, भांडवल, संयोजक इत्यादी घटक एखाद्या देशातील भिन्न प्रदेशात जाण्यास सहज उत्सुक असतात. एवढेच नाही तर जादा उत्पन्न मिळत असेल तर या उत्पादन घटकात व्यावसायिक गतिशीलता अधिक असते. ते आपला व्यवसाय सोडून अन्य व्यवसायात आपला भूप्रदेश सोडून अन्य भूप्रदेशात जाण्यास तयार असतात, परंतु ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जाण्यास, परदेशात जाण्यास उत्सुक नसतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ते कमी क्रियाशील असतात, म्हणजे गतिशीलतेचा अभाव आढळतो. ॲडम स्मिथ म्हणतात, वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात अवघड वाहतूक मनुष्याची असते. स्मिथचे हे विधान श्रमिकांना एखाद्या देशाची सरहद्द ओलांडताना अधिक प्रकर्षाने जाणवते. उत्पादनाचा मजूर हा घटक भाषा, संस्कृती, परंपरा, कायदेकानून, कुटुंबप्रेम, सामाजिक चालीरीती, धार्मिक बाबी, कायदेशीर निर्बंध इत्यादी कारणामुळे गतिशील आढळत नाही. श्रमिक व भांडवल या घटकांच्या आंतरराष्ट्रीय हालचाली कमी राहतात. भांडवलाच्या बाबतीत परकीय सरकारचे धोरण, राजकीय अस्थिरता, धोक्याची शक्यता यामुळे भांडवलाच्या गतिशीलतेवर मर्यादा पडतात. त्याचबरोबर देशातल्या देशात वेतन भिन्नता असेल, उत्पादन घटकांच्या किमतीत भिन्नता असेल तर उत्पादन घटकांच्या हालचाली वेगाने घडून येतात. म्हणून फ्रेडरिक लिस्ट म्हणतात, देशांतर्गत व्यापार हा आमच्यामधील असतो तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आम्ही आणि त्यांच्यामध्ये असतो. अमॉंग अस आणि बिटवीन अस अँड देम. उत्पादन घटकांच्या गतिशीलतेतील फरकामुळे उत्पादन घटकांच्या मोबदल्यात फरक पडतो. त्यामुळे भिन्न देशातील एकाच वस्तूंच्या किमतीत फरक पडतो. म्हणून अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये फरक दिसून येतो. त्यानंतर नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीतील भेद. निरनिराळ्या देशातील नैसर्गिक साधनसामग्रीत फरक असतो. एखाद्या देशाला विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक साधनसामग्रीची मुबलक देणगी लाभलेली असते. उदाहरणार्थ, एखाद्या देशातील भौगोलिक उंची, पठारी प्रदेशामुळे भरपूर वादळी वारे उपलब्ध असेल तर तेथे कमी खर्चात मुबलक पवन ऊर्जा उपलब्ध होते. सागरी किनारा लाभलेल्या देशाला मासेमारी अन्य सागरी उत्पादनाचा खर्च कमी येतो. तरी ज्या देशात अशा नैसर्गिक साधनसामग्रीचे दुर्भिक्ष असते त्या देशाला संबंधित वस्तूंच्या उत्पादनाला जास्त खर्च येऊन वस्तूची किंमत वाढते. या नैसर्गिक व भौगोलिक भिन्नतेमुळे निरनिराळ्या देशात विभिन्न वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. ही बाब विचारात घेऊनच सनातन अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्चाचा स्वतंत्र सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर नियंत्रणे व निर्बंध. देशांतर्गत व्यापारावर फारशी नियंत्रणे नसतात, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनेक नियंत्रणे असतात. त्याचबरोबर उत्पादन तंत्र आणि भांडवली साधनांमधील फरक. भिन्न देशातील उत्पादन पद्धती व उत्पादनाचे तंत्र, भांडवली सामग्री भिन्न असल्याने एकाच वस्तूच्या दोन देशातील उत्पादन खर्चात फरक पडत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र सिद्धांताची गरज भासते. तसेच सुरक्षितता. देशातल्या देशात कोणतीही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात फारसा धोका नसतो. मात्र एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू पाठवताना जहाज बुडणे, आग लागणे इत्यादी कारणाने धोका निर्माण होण्याची शक्यता असते. प्रसंगी मालाचे पैसेही न मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सरकारी धोरणे. देशांतर्गत व्यापाराचा विचार करताना कामगारांचे वेतन, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती या समान असतात. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ह्या कामगारांचे वेतन आणि सोयी सवलती ज्या आहेत ह्या भिन्न असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उत्पादन खर्चातील फरक. नक्कीच नैसर्गिक परिस्थिती व साधनसंपत्ती, श्रमिकांचा पुरवठा, त्यांची कार्यक्षमता, भौगोलिक परिस्थिती, हवामान, राजकीय परिस्थिती इत्यादी बाबी अंतर्गत व्यापारात वेगळ्या असतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या पूर्णपणे वेगळ्या असतात. भिन्न बाजारपेठा. अंतर्गत व्यापारामध्ये असणाऱ्या बाजारपेठा या भिन्न असतात, कारण तेथील लोकांच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. शिवाय वजनमापे या दृष्टीने सुद्धा अंतर्गत व्यापारामध्ये आपल्याला फरक दिसतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा याच मुद्द्यांच्या मुळे फरक असलेला आपल्याला दिसून येतो.
त्यानंतर सार्वभौम राज्यसंस्था. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या सार्वभौम राज्यसंस्था असतात. भिन्न राजकीय धोरणाने प्रत्येक देशाची आर्थिक धोरणे स्वतंत्र असतात. त्यामुळे दोन्ही व्यापारात फरक निर्माण होतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा फरक तो म्हणजे भिन्न चलन पद्धती. आपण पाहतो की प्रत्येक देशाचे चलन वेगळे आहे. युरोपचे युरो, अमेरिकेचे डॉलर, रशियाचे रुबल, इंग्लंडचे पाऊंड असे प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन आहे. त्यामुळे व्यापारामध्ये फरक दिसतो. कारण एकमेकाच्या वस्तू देता घेताना यामध्ये जो दर ठरतो, विनिमय दर, तो या चलनावरून ठरत असतो. त्याचबरोबर वाहतूक खर्चातील फरक. एकाच देशात वस्तूचा व्यापार होताना वाहतुकीचे अंतर कमी असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येतो आणि नक्कीच याउलट आंतरराष्ट्रीय व्यापारात भौगोलिक अंतर अधिक असल्यामुळे वाहतुकीचा खर्च जास्त येत असतो. त्याचबरोबर राजकीय प्रणालीतील भेद हा पण अत्यंत महत्त्वाचा एक फरक आहे. कारण एकाच देशातील निरनिराळ्या भागात, भिन्न प्रदेशात राजकीय आणि सामाजिक पद्धती सारखीच असते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात ह्यामध्ये भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. राजकीय आणि सामाजिक प्रणाली ही आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये वेगवेगळी असते. त्यामुळं दोन्ही व्यापारामध्ये फरक जाणवतो. याशिवाय आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारात करविषयक धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल, हे सुद्धा भिन्न असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सामायिक बाजारपेठा, आंतरराष्ट्रीय रोखता, व्यापारी करार या सर्वच बाबतीमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. अशा रीतीने या दोन्ही व्यापारामध्ये मूलभूत फरक असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वेगळ्या सिद्धांताची गरज आहे असे सनातनी अर्थशास्त्रज्ञ मानित. पण बर्टिल-ओलिनसारखे अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापार व अंतर्गत व्यापार यामध्ये भेद करीत नाहीत. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापाराचाच एक भाग आहे. कारण विशेषीकरण हे या दोन्ही व्यापारांचे मूलभूत तत्व आहे. असे बरेच साम्य असले तरीही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निर्माण होणारे व्यवहारतोल आणि व्यवहारतोल वित्त व्यवस्थेबाबत सहकार्य, व्यापारी करार, आंतरराष्ट्रीय रोखता, विनिमय दर, भिन्न आर्थिक आणि राजकीय धोरणे यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास स्वतंत्रपणे करणे अनिवार्य आहे. अशा पद्धतीने आज आपण अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य म्हणजे समानता आणि अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक याविषयी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.